पण आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आपल्या पत्नींचा. कुठल्या गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे? मी कुर्टी गटातून माझी मिसेस वनिता सुभाष गुळवे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कुठल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केली? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार घड्याळ्या चिन्हावरती आम्ही आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे. अजून हे बी फॉर्म आले नाहीत. आल्यानंतर सर्व काही चित्र स्पष्ट होईल. कशा पद्धतीने आपली या निवडणुकीत रणनीती असणार आहे? आपल्यापुढं कुणाचं आव्हान असू शकतं? आव्हान तर अजून काही कळालेलं नाही, कारण पुढं कोणी फॉर्म भरला आहे माहीत नाही आहे. परंतु ज्या पद्धतीनं कुर्टी गटामध्ये आम्ही कामं केलेली आहेत, डिक्सलचा पूल असेल, लाईट बोर्डाची कामं असतील, सबस्टेशन असतील, रस्त्याची काही कामं असतील आणि बारामती ॲग्रोच्या माध्यमातून ऊसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि न्याय देण्याचं काम आम्ही सातत्याने करत आहोत. कोर्टे जिल्हा परिषद गटासाठी सविताराजे भोसले यांनी दोन्ही राष्ट्रवादीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शरद पवार गट असेल, अजित पवार गट असेल, त्यांनी देखील तो उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला पण दाखल झाला आहे. हा पेच कसा सुटणार आहे नेमका? आता हा पेच सुटवण्याचं जे काही सर्व अधिकार आहेत ते वरिष्ठांना आहेत. ज्या त्या पद्धतीनं काय आदेश येतील त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेऊ. आता आपण राष्ट्रवादीकडनं भरलेलं आहे? राष्ट्रवादीकडनंही भरलेलं आहे आणि आघाडीकडनं पण भरलेलं आहे. तो तरी करून भरलं काकाचे तुतारीचं पण चिन्ह आम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट केलं. एबी फॉर्मचं वाटप एबी फॉर्मचं वाटप हे वरिष्ठ उद्या 3 वाजेपर्यंत तुम्हाला कळेल. तुतारी जर असेल तर आघाडी कन्फर्म म्हणायचं, असं नाही म्हणता येणार, पण ज्या त्या सिच्युएशनप्रमाणे अजून उद्याचा दिवस आहे. कारण तुतारी आणि कमळ जरा वेगळं समीकरण वाटत. महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही आता माहितीच्या माध्यमातून किंवा महानगरपालिकामध्ये कुठल्या युत्या कशा झाल्या आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे इथं पण काही समीकरणं बदलली तर काय वेगळं वाटायला नको. बदलणार आहेत का असं तुम्हाला माहीत असेल माझ्यापेक्षा जास्त. पवार कुटुंबियाच्या अगदी निकटवरती म्हणून तुमची ओळख आहे. आता वरिष्ठ पातळीवर काय त्याची चर्चा? मला तर अजून एवढ्या वरिष्ठ पातळीच्या गोटामध्ये